मालिकेमध्ये, ग्रंथगार मालिकेमध्ये ही सर्व संत मंडळी आली. आता पुढे आता आपल्यावर येते वक्त्यावर महाराज. वाचून आचरणात आणून तो दुसऱ्याला सांगतो, वाचून आचरणात आणतो दुसऱ्याला सांगतो तो वक्ता किंवा कीर्तनकार, प्रवचनकार. आता पुढं तुम्हा श्रोते मंडळीसाठी ऐकून आचरणात आणतो तो श्रोता. श्रोता तो पहा. आज मला वाटते 8 अध्याय ग्रंथाला तो परमरसाचे 8 अध्याय झाले असते. 10 झाले, 12 बरोबर 11 झाले. 8व्या मला वाटते 8व्या अध्यायामध्ये एक शब्द आलेला आहे. चित्ताचे अनुसंधान विषयावरी तरी तोही ना आवडे. आणि त्याच्या पुढची ओवी अशी आहे की काय मला पुढची, चित्ताचे अनुसंधान विषयावरी तरी तो म्हणून सांडोनी अखंड अभिमान करिता, म्हणून सांडोनी अभिमान अखंड करिता माझे अनुसंधान. अशा ओव्या आठवल्या पाहिजे. आणि हे ओव्याची आणि अभंगाची अशी सोप्या भाषेत सांग का जुगाड लावून द्यायची. अखंड अनुसंधान. मग अनुसंधान म्हणजे काय? संत माऊली म्हणतात मग अनुसंधान म्हणजे काय. सतताने माऊलीला प्रश्न विचारला गेले, म्हणतात माऊली अनुसंधान म्हणजे काय? चित्ताचे अनुसंधान जर विषयावर असेल तर तो मला आवडत नाही असं तुम्ही सांगता. जगन्माता पार्वतीला भगवान शिव परमात्मा म्हणतात असा मला साधक आवडत नाही. त्याचं चित्ताचं अनुसंधान विषयावर. आणि ज्यानं अभिमान सोडला आणि त्याचं माझ्या नामी चित्त रत झालंय तो मला आवडतो असं त्याच्यात आहे काय? प्रश्न असा आहे अनुसंधान म्हणजे काय. फळाची अपेक्षा ठेवून जी कृती करतो तिला कर्म असं म्हणतात. मग असे कर्म पण फळाची अपेक्षा न ठेवता असे कर्म करतो ती कर्तव्य ठरते. पहा माऊलीचं उत्तर कसं आहे, ती कर्तव्य ठरते. आणि असे कर्तव्य करीत असताना भगवंताच्या नामस्मरणात कर्तव्य करीत राहणे म्हणजे परमार्थ आहे. कर्म ते करावे फलाशा नसावी, कर्म ते करावे फलाशा नसावी, कर्म ते करावे फलाशा कर्म करावं पण त्याची फळाची अपेक्षा असू नये असं शिवसंत लक्ष्मण महाराजांचा अभंगाच्या माध्यमातून संतांनी तुम्हाला आम्हाला किती जागवलं बरं. काय संतांचे आपल्या त्वचेच्या पादुका करुणी, राजयोगी महादेव प्रभू म्हणतात आपल्या त्वचेच्या पादुका करुणी लेवविता चरणी नाश्य म्हणतात. एवढे संतांच्या जगाच्या पाठीवर उगारत माय बाप हो आपला विषय होता परमार्थ. मग कर्माच्या फलाची अपेक्षा न ठेवता नामस्मरण अखंड नामस्मरण करत राहणं म्हणजे परमार्थ. संत म्हणतात परमार्थ सोपा आहे, ते काय बाल लेकरांचा खेळ आहे नाही.
मार्ग सोपा नाही. दगडासारखा जीव करावा लागतो. दगडावरी जीव करावा कठीण अंतरीचा शीन सांडोनी. असा परमार्थ आहे, अवघड आहे. परंतु या परमार्थामध्ये त्या भगवंताला दृष्टी आड न होऊ देणं म्हणजेच अनुसंधान शिवाहार. आणि पहा, संत साहित्य तुम्हाला आम्हाला जागवण्यासाठी केवढा संतांचे केवढे उपकार आहेत आमच्यावर. हो, या महाराष्ट्रानं अनेक विद्वान मंडळी तुम्हाला आम्हाला दिली. या भारतीय संस्कृतीनं अनेक विद्वान मंडळी तुम्हाला आम्हाला दिली. अहो, असे अनेक ग्रंथ आहेत जे ज्या तुमच्या आमच्या जीवनामध्ये ग्रंथराज परमरक्ष असो, महाराज ग्रंथराज ज्ञानेश्वरी असो. आणि पहा, मगवाच विषय झाला, महाराज म्हणतील तेच विषय मांडला का तू. वैचारिक बैठक जी आहे महावैष्णव ज्ञानेश्वर माऊलीची आणि शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलीची वैचारिक बैठक सारखीच आहे. इकडे माऊली म्हणतात आम्ही भक्तिभावाचे पाहुणे. मन्मथ माऊली भक्ती विन आवडती शहाणे. जे भक्ती भक्ती अभिमाने प्रिय न होती मजा. ज्ञानेश्वर माऊली ग्रंथराज ज्ञानेश्वरी म्हणजे म्हणतात पै भक्ती एकची जाणे. मी भक्ती तेवढीच जाणतो. तेथे सान म्हणजे लहान थोरड म्हणे. तिथं लहान मोठं काही म्हणत नाही मी. आम्ही भावाचे पाहुणे भलतिया. ग्रंथराज ज्ञानेश्वर हा ग्रंथराज परमपुरुष, असा ग्रंथराज परमपुरुष आपल्या तुमच्या आमच्या हातात राष्ट्रसंत सद्गुरू श्री विश्वाचार्य गुरुमाऊली यांनी दिला. यांचं महत्भाग्य, महाभाग्याचं लक्षण आम्ही तुम्ही या काळात जन्माला आलो. ज्या काळामध्ये शिवदीक्षा घेण्याचा अधिकार नव्हता. अहो, इथं उभं राहून कीर्तन करणं, भजन करणं, विना घेणं, इथं बसणं सुद्धा मुश्किल होतं मायबाप. परंतु राष्ट्रसंतांनी आमच्यावर एवढे हे उपकार केले. काय या संतांचे काय उपकार आहे. श्री विश्वाचार्य गुरुमाऊली ज्ञानेश्वरी ग्रंथराज ज्ञानेश्वर ग्रंथराज परमरक्ष. मग या परमरक्षाच्या माध्यमातून संतांनी तुम्हाला आम्हाला आचरणात उपयोगी पडणाऱ्या ओव्या लिहून ठेवल्या, अध्याय करून ठेवले, अख्खा 17 अध्यायाचा ग्रंथ करून ठेवल्या. मायबाप, असा ग्रंथराज परमरक्ष उश्याशी असणे म्हणजे या जन्म मरण भोगणाऱ्या, जन्म मरणाच्या चक्रात अडकलेल्या जीवाला रामबाण औषध संतांनी. आणि या ग्रंथामध्ये मन्मथ माऊलीनं अधिकारवाणीने सांगितले. अधिकारवाणीनं प्राप्त होत नाही. नुसतं बोलल्यानं अधिकारवाणी प्राप्त होत नाही, तर त्याच्यासाठी करणी तशीच करावी लागते. जसे बोलावे तसे चालावे, बोले देसा चाले जगा देणार नाही. काही डोकं किंवा अनेक प्रमाण घेता येतील महाराज. परंतु आता वेळे अभावी आपण थोडंसं प्रमाणावर लक्ष ठेवूया.
संत शिरोमणी मन्मथ माऊलींचा ग्रंथराज परमरहस्य सारासार विचार शिकून जातो तुम्हाला. मग या ग्रंथामध्ये या पूर्ण ग्रंथाचा जो मध्यवर्ती केंद्रबिंदू जो आहे षटस्थल आणि अष्टावर पंचाचार या भक्तीच्या पायऱ्या सांगितल्यात. षटस्थल 5 प्रकारचे आचार्य सांगितले. गुरुलिंग जंगम, तीर्थप्रसाद, मंत्र, अजून काय राहिलं? भस्मन, रुद्राक्ष. हे असे आपल्याला तुम्हाला आम्हाला आवरण दिले, कवच दिले. आणि मन्मथ माऊलीचा हा ग्रंथराज परमरहस्य म्हणजे तुमच्या आमच्या सामान्य साधकाच्या जीवाचा उद्धार करणारा ग्रंथ म्हणजे ग्रंथराज परमरहस्य. आणि म्हणून या ग्रंथराज परमरहस्यामध्ये या मनाला आवरण्यासाठी, या जीवाला शिवत्व प्राप्त करून देण्यासाठी अनेक अशा ज्ञानाच्या पायऱ्या, ज्ञान विज्ञानाची सांगड घालून, धर्म कर्माची सांगड घालून मन्मथ माऊलींना अनुसंधान सांगितलं. मग अनुसंधान म्हणजे सोपं नाही. मग सोपं काय आहे? एकीकडे संत मन्मथ माऊली म्हणतात सोपे आहे, बहु फारण बहु पार करावया. एकीकडे बसवलिंग माऊली म्हणतात परमार्थ नव्हे, लेखपुराच्या गोष्टी आता करावं कसं, हे द्वंद्व कसं. बस साधक भ्रमात पडले. म्हणले माऊली तुम्ही असं म्हणता, बसवलिंग माऊली असं म्हणतात, मग आता करायचं कसं? आम्ही सामान्य जीवाला साधकांना काय करायचं? माऊली म्हणतात बाबा तो एकदा नामामध्ये रंगला, साधक एकदा नामामध्ये रंगला की मग त्याला ते अवघड असलेलं सोपं वाटते. म्हणजे संत शिरोमणी मन्मथ माऊली आपल्या ग्रंथराज परमरहस्यामधून आम्हाला सोपं आणि प्रामाणिक माणसं शांत असतात, उदास असतात, नाराज नाही तर उदास असावे साधकाचे चित्त, कांता पुत्र जिदी उदास. म्हणजे साधकाचं लक्षण सांगत असताना मन्मथ माऊली म्हणतात की बाबा दृष्टांत देतात या सामान्य जीवाला, या प्रापंचिक जीवाला प्रपंचातले दृष्टांत देऊन मन्मथ माऊली आपल्या मनावर त्यांच्या ज्ञानाचा प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतात. संतांचे साहित्य, संतांच्या वाणीमध्ये गांभीर्य आहे, कारण ते जसे बोलत होते तसे चालत होते. आम्ही बोलतोय चालतोय म्हणून आमचा तुमच्याचा मेळ बसत नाही. परमार्थ साधनेचा मेळ ताळमेळ का बसत नाही? कारण आम्ही वाचतो पण तसं आचरणात आणत नाही. आणि म्हणून संत मन्मथ माऊली म्हणतात बाबा की या सामान्य जीवाचा उद्धार व्हावा तर या शिवप्राप्तीची या जीवाला गरज आहे. कशी गरज आहे? कारण तो अनेक जन्मामध्ये 84 लक्ष भ्रमे फिरलासी, 84 लक्ष जन्मामध्ये त्याला अवचित प्राप्त गरज. मग हा गरजे हो मन्मथ माऊलीनं सांगितल्याप्रमाणे परमार्थ करण झाला, अनुसंधान ठेवीनं झाला, शिवपदाच्या प्राप्तीच्या मागे नाही लागला. म्हणून राजयोगी महादेव प्रभू आपल्या अभंगाच्या पहिल्या
संतांनी सांगितलेली साधना न केल्यामुळं तो नरजन्म वाया गेला असं पश्चाताप व्यक्त करतो. माझा जन्म का वाया गेला? नरजन्म गेला वाया गेला कशामुळं? तुम्हाविने देवराया. देवा तुमच्या चरणाची मला गोडी आवड, तुमच्या नामाची गोडी आवड न लागल्या. नामाचं अनन्य साधारण असं महत्व आहे. सोपं आहे, साधं आहे. घेण्यासाठी नाम सोपं आहे, अवघड काहीच नाही. परंतु या नामामध्ये आता आम्ही जप करायलो आई साहेब, जपच्या ग्रुपमध्ये आहात ना तुम्ही. गुरुमाऊलीच्या शिवपंचाक्षरी मंत्राचं जपाचा ग्रुप जप कर. एक माळ जपताना महाराज मला 2 जांभळा येऊ लागल्या. जांभळे जर येत असेल तर जपात कसं लक्ष? मग अशाने कसा देव भेटत? महाराजांनी सांगितलं जप करा म्हणजे 2 जांभळ्या, एक म्हणजे एका मिनिटात 1 माळ होती, तिच्यात 2 जांभळ्या द्यायच्या. जप सिद्ध केव्हा होतो? आणि मी म्हणतो ते आम्ही मंत्र घेतो, गुरुकडून मंत्र घेतो, गुरु करून टाकतो आणि मग जप करून टाकतो. आणि मग आम्हाला आमच्या मनाला मानसिक स्थितीवर समाधान मिळवता येत नाही. मग म्हणतो ते जपान काय होईल ना, करायला येत नाही, काय होईल नाही, 2 जपायला का होत नाही, जपसिद्धी का होत नाही ही. आणि आम्ही गुरुला नाव ठेवतो. गुरुला जप दिला होता पण ते काही झालंच नाही, काही काय पडलं नाही, चला दुसरंच काही. म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे साधक कसा जप करण्यासाठी साधक कसा अट्टहास करणारा पाहिजे. आणि आम्ही स्वतः नीट नसतो, दुसऱ्याला आम्ही नाव ठेवतो, म्हणजे हे आमचं चुकीचं लक्ष. म्हणून संत म्हणतात तुम्हाविन देवराय. देवा आम्ही तुझ्या केलं आम्ही कर्म, त्याचे फळ आम्ही भोगतो आणि आम्ही देवाला नाव ठेवतो. म्हणून संत म्हणतात संतांचं लक्ष सगळीकडे होतं. आलं माझ्या लक्षात. पण मी म्हणलं तुमचा आता दुसरा असेल, मी तुम्हाला सांगितलं की मला चरण मागे पुढे झालेलं किंवा एखादं अपेक्षित नसलेलंही जन्माला मला समजते, पण माझा स्वभाव असं शांत आहे की मी समजून घेईन. सगळ्यात महत्वाचं समजून घेणं आहे. आणि विशेष म्हणजे कीर्तनकार चांगले हा गुण असणं अत्यावश्यक आहे. तुम्हाला तुडफुड केल्यावर सर मग काय बरोबर. आणि मला तुझी बरी नाही तुझी बरी चालत किंवा ठेवी देवावरी बोल किंवा शिवसंत शिवदास माऊली म्हणतात आपले वागणे ते बोल ठेवी
असते महाराज आणि आम्ही देवावर बोल ठेवतो. म्हणून संत आम्हाला तुम्हाला सावध करतात. हो, सावध होई आपण आपणाते लक्ष्मी पाहे, किंवा सावध होई आप आपणाते लक्ष्मी पाहे. हा म्हणजे असंच सावधानतेचा संतांनी तुम्हाला आम्हाला इशारा दिला. संत म्हणजे काय? संत म्हणजे सत्पुरुष. संतांनी अनायासे विनाकारण करे लाभावी नक्की. काय गरज होती? मनमत माऊलीला राष्ट्रसंतांनी असं MBBS त्या काळात डॉक्टर होते, काय हवेली होत होती, ते राहत होती त्यांच्या. काय गरज होती? उठा रे, चला रे, टपला जायला चला. काय गरज होती? काय गरज होती? आम्हाला तुम्हाला घरी बसलेल्या माणसाला काय गरज आहे कोणाची? आले कीर्तन केले, भूषण महाराजांचं कामच आहे. शंकराला काय काम माहितीच का? पण संत लाभावीने प्रीती करतात. लाभावी, त्यांना काहीही गरज नव्हतं. त्यांनी स्वतःसाठी असं काहीही मागितलं नाही. संतांना देवाने विचारलं, माग काय मागायचं? काय मागायचं तुला विचारलं, सांगितलं जे मागायचं ते माग. संत म्हणजे मागण्यासाठी काहीच नको देवा. नको तुझी चंदी दाखवी विश्वेश्वराचार्य महाराज फार म्हणत होते तिथं काहीतरी गोप्य आहे. जर पुढे काहीतरी गोप्य आहे. मग तिथं गोप्य काय? जर म्हणतात माऊली म्हणतात बाबा, जर आपल्याला तुम्हाला आम्हाला गुरु माऊलीच्या देवाच्या चरणाजवळ जागा पाहिजे असेल तर तुम्हाला आम्हाला जागा राहावं लागते. जागा राहावं लागते, सतत जागा राहावं लागते. जागा राहणं म्हणजे काय? कोजागिरीच्या दिवशी आम्ही जागा राहतो. रंगपंचमीच्या पौर्णिमेच्या दिवशी आम्ही जागा राहतो. गोकुळाष्टमीच्या दिवशी आम्ही जागा राहतो. लक्ष्मीपूजनच्या उद्या येणाऱ्या तेव्हा जागा राहतो.
राहतो, महाशिवरात्रीच्या दिवशी जागा राहतो. जागा राहणं म्हणजे काय, नेमकं त्याचा अर्थ काय, प्रत्येक गोष्टीचा अर्थ काय, याचा अर्थ काय, तो जिज्ञासू भक्त. साधकाने प्रश्न विचारला पाहिजे की असं कसं, हे का. मग जागर राहणं म्हणजे सतत त्या, जसं लहान बाळ असते की नाही, ते लहान बाळ आईला सगळे सांगूनच कामं करते. आई मी खेळायला जाऊ का, आई मी पाणी पिऊ का, आई मी जेवू का. तसं आम्ही आमच्या गुरुमाऊलीला सगळे कामं सांगून केली पाहिजे. गुरुमाऊली आमच्यापुढे साक्षात उभी आहे अशी भावना आमची तुमची असली पाहिजे. आणि आणि पहा, जरी आम्ही अशी भावना नाही धरली तरीही देवाचा CCTV कॅमेरा चालूच आहे. परमेश्वराचा CCTV कॅमेरावरून पाहतो, हे मोठा आहे. आपला तरी छोटासा असते महाराज, आणि सावधानता म्हणून तिथे लिहिलेलं असते आपण CCTV कॅमेऱ्याच्या नजरेत आहोत किंवा कक्षेत आहोत. म्हणजे मला जर इथून काही न्यायचं असलं तर मला ते पाहून शांतच राहावं लागेल, नाही नेता येणार नाही. पण संत म्हणतात बाबा, तो परमेश्वर आमच्यावर सतत नजर ठेवून आहे, पण आमची दृष्टी, आमच्या दृष्टीचा दृष्टिकोन त्याच्याकडे नाही. दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकतो, पण दृष्टिकोनाचं ऑपरेशन होऊ शकत. दृष्टिकोन आमचा आहे का की आमच्याकडे आमची गुरुमाऊली पाहिलेली आहे, हे महत्वाचं आहे. पण संत म्हणतात, याला जागेपण म्हणतात, याला परमार्थ म्हणतात, याला अनुसंधान म्हणतात, याला अनुसंधान म्हणतात, याला परमार्थ म्हणतात. हा परमार्थ केला नाही म्हणून नरजन्म गेला या देवा, माझा जन्म वाया गेला. मी खूप फिरून आलो, माझी जागा मला कळाली नाही, खूप फिरून आलो, मी दुसऱ्याच्या जागेवर असलो, ऐसी जगह बैठो कोई न बोले उठ. मग अशा जागेवर मी बसू शकलो नाही, म्हणून मला झोपू येतोय, चलपुट असं म्हणतो. आणि मग मला उठावं लागायले, देवा किती वेळा उठू, फार वेळ झाली तुझी वाट पाहायला. काय गो महाराज, फार दिवस झाले तुझी वाट पाहायला. मरते घेऊ, फार दिवस झाले नाही भेट झाली का, मी जागा नाही, मी आणि जडत्व म्हणजे काय. देहाच्या ठिकाणी माझं म्हणणं म्हणजे जडत्व, ममत्व असं म्हणजे जडत्व आहे. हे जडत्व गेलं नाही, हे ममत्व गेलं नाही, म्हणून आम्ही नरजन्म गेला वया 84 लक्ष किरणांचा देवा, आणि माझा जन्म तुझ्या शिवाय तुझ्या विना वाया गेला देवा. आता काय करू. Thank you.
करायचं काय हे विचार केला. सारासार विवेक म्हणजे विचार केला नाही. विचार हा आचाराचा भाग आहे. विचार करून माणूस आचार करत असते आणि तसा विचार आचार असला तसा माणसाच्या मुखातून उच्चार होत असतो. मग संत म्हणतात बाबा नाही शोधिले सारासार. मग सारासार शोध केला नसल्यामुळे माझ्या जीवनामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या नरजन्मामध्ये माझा तोटा झाला. मग कैसा परोपकार. मग परोपकार काय हे कळालंच नाही. हे कळालंच नाही. म्हणून संत म्हणतात बाबा सारासार म्हणजे काय. तो करी सारासार विवेक मग वासनेचा पल्ला एकाएक येईल. सारासार विचार केल्यामुळे काय होते, ही वासना तुमच्या आमच्या मनाला शिवत नाही. ही वासना आम्हाला भक्तीकडे येत नाही. एका ठिकाणी संत म्हणतात कामना असावी, अहंकार म्हणजे अभिमान पण असावा, लोभ पण असावा. अरे असं कसं गुरुजी, लोभ असावा, अभिमान असावा हो, पण कामना असावी, सकाम असावं. अरे असं कसं, तुम्ही तर ही वर्ज्य सांगितले आणि तुम्ही कसं म्हणता. म्हणजे संत म्हणतात बाबा कामना असावी तर शिवपदाच्या प्राप्तीची, अभिमान असावा तर स्वधर्माचा, लोभ असावा तर माझ्या पदाचा, माझ्या नामाचा. मग सगळं काही हे सगळं वळवायचं परमेश्वराकडे. या से उखाडो लोभ असला पाहिजे परमेश्वराच्या नामाचा, कीर्तनाचा, भजनाचा. अभिमान असला पाहिजे स्वधर्माचा, आपल्या ते भारत मातेचा अभिमान. म्हणून ते अमर झाले. जे देशासाठी लढले ते अमर होतात. मी झाले कशामुळे झाले अमर होतात मी, तर त्यांनी अभिमान, देशाभिमान होता. राष्ट्राभिमान, धर्माभिमान. आम्हाला फक्त म्हणजे देहाचा अभिमान आहे. आणि म्हणून आम्ही चिंधी देवाकडे याच्यासाठीच मागतो. देहात बघून देहाची संसार करावा, विचार शुद्ध बुद्धी. म्हणून संत म्हणतात नको तुझी चिंधी न घेतल्यामुळे फक्त चरण दाख. तुला दुसरं काही मागायचं नाही देवा. देवा तू भला आहे, तू भला तुझ्या जागी भारी तुझ्या घरी, पण मला तुझ्याकडे काही मागायचं नाही. मी जे करीत आहे ते सर्वसामान्याच्या उद्धाराकरता झालं पाहिजे. माझी लेखणी, मला लिखाण नसताना माझी लेखणी, शिवसंत लक्ष्मण महाराजांची लेखणी किती फिरली, किती लिहिलं त्या लेखणीनं. काय सुविधा होत्या का त्या काळात, तरी मी एवढं लिखाण लिहिलं संतांनी. संत म्हणतात बाबा हे सर्व काही सार आहे. परमार्थ साधना सप्ताह करणे म्हणजे सार, भजन करणे म्हणजे सार आहे, भांडण करणं म्हणजे असार, लोणी सार आहे, ताक असार, प्रपंच असार आहे आणि परमार्थ सार आहे. हा क्षीर नीर आलं का बरोबर. क्षीर नीर म्हणजे दुग्धा नाही, निरामाजी क्षीर निवडित हंस. पर्वते मायास काय जाणे. पहा ज्याला परमार्थ कळत नाही, कर म्हणलं तर करत नाही, बसमध्ये बसत नाही, अशा माणसाला कावळ्याची माझी दिसत नाही. पर्वते मायास काय जाणे. मग हा विवेक, हा विचार कोण करतो आणि कसा करतो, तर संत म्हणतात बाबा राजहंस पक्षी करतो. कसा करतो, तर दुधामध्ये पाणी मिसळून त्याच्या पुढे जर ठेवलं तर तो दूध पिऊन घेतो आणि पाणी ठेवून देतो. हा क्षीर नीर न्याय आम्हाला तुम्हाला कळायला पाहिजे. आणि हा न कळाल्यामुळे संत म्हणतात बाबा नाही शोधिले सारासार मग काही सा परोपकार. संत साहित्य, प्रगाढ साहित्य तुम्हाला आम्हाला सावध करते आणि सावध करून काय म्हणते, भजन करा शंकर. संत काय म्हणतात महाराज, प्रेमी टाळी वाजवणं गोष्टी अंबराकडे जवळ नाचो काही भजन सदभक्त नाचा, सदभक्त व्हायचंय ना, साधक व्हायचंय ना, टाळी वाजवा